राज्यातील 10 महापालिकांमध्ये महापौर पदाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातच 6 महापालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, भिवंडी, मालेगावमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे महापालिकांमध्ये कुणाचा महापौर होणार अशी चर्चा आता रंगलेली आहे। कुठल्या महापालिकांमध्ये काय स्थिती आहे पाहूया। कल्याण डोंबिवलीमध्ये जागा 122, बहुमताचा आकडा 62। सर्वात मोठा पक्ष शिवसेना, कारण 54 नगरसेवक निवडून आले, तर दुसऱ्या स्थानी भाजप आहे 50 नगरसेवकांसह। उल्हासनगरमध्ये 78 जागा, बहुमताचा आकडा 40। सर्वात मोठा पक्ष भाजप, 38 नगरसेवक निवडून आले, तर शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे। शिवसेनेनं 36 नगरसेवक जिंकून आणले। अमरावतीमध्ये जागा 87, बहुमताचा आकडा 44 आहे। सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे। भाजपनं 25 जागा जिंकलेल्या आहेत, तर युवा स्वाभिमान दुसऱ्या स्थानी आहे 16 नगरसेवकांसह। अकोला 80 जागा, बहुमताचा आकडा 41। सर्वात मोठा पक्ष भाजप 38 नगरसेवकांसह। काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे 21 नगरसेवकांसह। चंद्रपूरमधील जागा 66, बहुमताचा आकडा 34। सर्वात मोठा पक्ष काँग्रेस 27 नगरसेवक, भाजप दुसऱ्या स्थानी 23 नगरसेवक। सांगलीमध्ये 78 जागा, बहुमताचा आकडा 40। सर्वात मोठा पक्ष भाजप 39 नगरसेवक। भिवंडीमध्ये 90 जागा, बहुमताचा आकडा 46। सर्वात मोठा पक्ष काँग्रेस 30 नगरसेवक, भाजप दुसऱ्या स्थानी 22 नगरसेवक। मालेगाव 84 जागा, बहुमताचा आकडा 43। सर्वात मोठा पक्ष इस्लाम पक्ष 35 नगरसेवक। MIM दुसऱ्या स्थानी 21 नगरसेवक। परभणीमध्ये जागा 65, बहुमताचा आकडा 33। सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 25 नगरसेवक। काँग्रेस आणि भाजप दुसऱ्या स्थानी 12 नगरसेवक। कोल्हापूरमधील जागा 81, बहुमताचा आकडा 41। सर्वात मोठा पक्ष काँग्रेस 34 नगरसेवक, सोबतच भाजप दुसऱ्या स्थानी 24 नगरसेवक।